नमस्कार मित्रांनो, भाग 9. मागील घटना. कविता, आवी, नेहा आणि पूजा हे चौघेही आपापल्या जागी एका खास व्यक्तीच्या शोधात होते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक असा जोडीदार हवा होता जो स्मार्ट, समजूतदार आणि प्रत्येक सुख दुःखात साथ देणारा. भविष्यात नियती त्यांना एकत्र आणेल याची त्यांना खात्री होती. काही दिवसानंतर आवी कॉलेज गेट समोर कविताची वाट पाहत असताना कविता अचानक त्याच्यासमोर आली होती. त्यांच्यात एक लहानसा संवाद झाला होता, ज्यात कविताने आवीला कॉफीसाठी विचारलं होतं आणि आवी लगेच तयार झाला होता. त्यानंतर कविता आवीच्या स्कूटरवर बसली होती आणि दोघेही कॉफी शॉपकडे निघाले होते. आता पुढे. आवी आणि कविता आवीच्या स्कूटरवरून कॉफी शॉप बाहेर पोहोचले. आवीने स्कूटर पार्क केली आणि दोघेही कॉफी शॉपमध्ये गेले. दोघे कोपऱ्यातील एका टेबलसमोर 2 खुर्चीत समोरासमोर बसले. आवीने वेटरला बोलावून 2 कप कॉफीची ऑर्डर दिली. त्यानंतर आवी आणि कविता एकमेकांकडे पाहतच राहिले. कविता मध्येच लाजून दुसरीकडे पाहत होती आणि पुन्हा आवीकडे पाहत होती. आवीची नजर मात्र सतत तिच्यावरच स्थिरावली होती. तेवढ्यात वेटर 2 कप कॉफी घेऊन आला आणि त्यांच्यासमोर टेबलवर ठेवून गेला. दोघांनी त्या कपांकडे पाहिलं आणि एकमेकांकडे बघून हास्यस्मित केले. दोघांनी टेबलवरील कप उचलले. आवी आणि कविता कॉफी पीत पीत एकमेकांकडे प्रेमळ नजरेने पाहत होते. कविता आवीच्या नजरेला लाजून कधी खाली पाहत होती तर कधी दुसरीकडे पाहत होती. काहीही चर्चा न होता दोघांचीही कॉफी पिऊन संपली. बराच उशीर गेला, पण फक्त नजरेत नजराच राहिल्या. विषयाला सुरुवात नव्हती आणि बोलायची धाडसही कोणाला होत नव्हती. मग कविता कंटाळून म्हणाली, चला निघूयात आपण. लगेच आवी म्हणाला, लगेच? कविता म्हणाली, मग असं गप्प किती उशीर बसायचं? तू काही बोलतही नाहीयेस. आवी म्हणाला, बोलायचं तर खूप होतं तुझ्याशी, पण माहीत नाही तुला आवडेल की नाही. कविता म्हणाली, मला नक्की आवडेल. मग आवीने तिला विश्वासात घेऊन विचारलं, आणि नाही आवडलं तर? कविता म्हणाली, मी सोडून देईन. पुन्हा आवीने विचारलं, तू रागवणार तर नाहीस ना? कविता म्हणाली, नाही रागवणार. आवीने पुन्हा विचारलं, नक्की? मग कविता चेहऱ्यावर हास्य ठेवून म्हणाली, अरे पण मी रागवण्यासारखं तुला काय बोलायचं आहे? आता आवीने पटकन कविताचा हातात हात घेतला आणि लगेच म्हणाला, आय लव्ह यू. काही क्षण स्तब्धता राहिली. कविता काहीच बोलली नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहतच राहिली होती. तिच्या मनातलं आवी बोलला असला तरी कसं रिॲक्ट व्हायचं तिला काहीच कळेना. आवीने तिचा हात हातात धरलेलाच होता. दोघे एकमेकांकडे पाहतच राहिले होते. आता आवीला थोडं ऑड वाटलं. कविता काहीच न बोलल्याने त्याने कविताचा हात सोडला आणि आपला हात मागे घेतला. कविताच्या मनात नसतानाही आपण तिला प्रपोज केलं याची आवीला खंत वाटली. म्हणून आवी नर्वस होऊन कविताला सॉरी म्हणाला. आता कविताने त्याच्याकडे पाहत हळूच त्याचा हात आपल्या हातात घेतला. हे बघून आवी आश्चर्यचकित झाला होता. तेवढ्यात कविता म्हणाली, खरं तर मीच तुला प्रपोज करण्याचा प्रयत्न करत होते, पण धाडस होत नव्हती. तू माझ्या मनातलं बोललास. आय लव्ह यू आवी, आय लव्ह यू. आवी आणि कविताने एकमेकांकडे पाहून मनापासून हास्यस्मित केलं. आवी म्हणाला, कधी कधी आयुष्यात अशा गोष्टी घडतात की वाटतं आयुष्य कधी संपूच नये. थँक्यू कविता. लगेच कविता म्हणाली, थँक्यू तर मी तुला म्हणायला हवं आवी. आवी तिच्या हातातून हात बाजूला घेत म्हणाला, नो मेन्शन. पण एका गोष्टीची मनात खंत राहिली. कविताने विचारलं, कोणत्या? आवी म्हणाला, आपण एवढ्या वेळा भेटलो पण तू माझं नाव कधी विचारलंच नाहीस मला. सॉरी. आता मलाच तुला माझं नाव सांगावं लागेल. एनिवे, माय सेल्फ अविनाश. कविता अल्पहास्य करून म्हणाली, सॉरी. मोबाईलच्या दुकानात पहिल्या भेटीत मी जेव्हा तुला पाहिलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले होते. मी तुझ्या प्रेमात एवढी गुंतले की तू कोण आहेस, कुठला आहेस, माझ्यासाठी योग्य आहेस की नाही याचा कधी विचारही माझ्या मनात आला नाही. मी तुझ्या स्वप्नात, भासात एवढी रमले की तुझं नावही विचारायला विसरले. अगेन सॉरी. आवी तिच्याकडे पाहत भावूक होऊन म्हणाला, एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर? कविता म्हणाली, होय अविनाश. त्यानंतर आवी आणि कविता काही क्षण एकमेकांकडे पाहतच राहिली. त्या क्षणी कॉफी शॉपमधील गर्दी आणि वेळ पूर्णपणे थांबल्यासारखे वाटले. जणू ते दोघेच या विश्वात अस्तित्वात होते. शब्दांच्या पलीकडचे हे मौन त्यांच्या आत्म्यांना जोडणारे एक अदृश्य बंधन बनले होते, जे भविष्यातील अनेक सुंदर क्षणांचे सूचक होते.
त्यांच्या नजरेतील ती खोली, एकमेकांबद्दलचे त्यांचे अतूट प्रेम आणि विश्वास स्पष्टपणे दर्शवत होती. या क्षणांपासून त्यांच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला होता. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातील ही पहिली पायरी होती, जिथे त्यांच्यातील भावनिक बंध दृढ झाले होते आणि एक सुंदर भविष्याची पायाभरणी झाली होती. त्यांच्या डोळ्यातील चमक केवळ प्रेमाची नव्हती, तर एकमेकांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देण्याच्या दृढ निश्चयाची होती. त्यांच्यातील संवाद आता शब्दांपुरता मर्यादित नव्हता, तर तो एकमेकांच्या भावना आणि विचारांना समजून घेण्यावर आधारित होता. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य त्यांच्या भविष्यातील एकत्र वाटचालीची ग्वाही देत होते. जिथे आव्हाने असतील, पण प्रेम त्यांना नेहमी एकत्र ठेवील. हा केवळ प्रेमाचा क्षण नव्हता, तर दोन जीवांनी एकमेकात पूर्णपणे विलीन होण्याची दिलेली अनुभूती होती. त्यांच्यातील शांतता ही शब्दांपेक्षा अधिक बोलकी होती, जी त्यांच्यातील दृढ होत जाणारे नाते दर्शवत होती. कॉफी शॉपमधील ती भेट केवळ एक सुरुवात होती त्यांच्या एकत्र प्रवासाची, जिथे प्रेम आणि विश्वास प्रत्येक पावलावर त्यांची साथ देणारं होतं. त्यांच्या मनात आता एकमेकांबद्दल केवळ प्रेमच नव्हे, तर आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात सोबत राहण्याची एक अतूट बांधिलकी निर्माण झाली होती. या भेटीने त्यांच्या भविष्याची दिशा स्पष्ट केली होती. त्यांना आता एकट्याने नाही, तर एकत्र चालण्याची प्रेरणा मिळाली होती. कविताप्रमाणेच पूजाच्या मनातही आवी होता. पूजा शांत स्वभावाची असली तरी तिला प्रेमाचा अनुभव होता, पण तो तिचा भूतकाळ होता. ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडला पूर्णपणे विसरली होती आणि याचं कारण होतं आवी. आवी पूजाला इतका आवडला होता की तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. ती पूर्णपणे आवीच्या विचारांनी घेरली होती. नेहाचीही तीच अवस्था होती, पण ती अबोल होती. नेहा तिच्या मनातल्या गोष्टी कधीच कोणाला कळू देत नव्हती. ती तिच्या भावना योग्य वेळीच व्यक्त करत असे, ज्यामुळे तिच्या अनेक गोष्टी लपून राहत होत्या. दुसरीकडे आवी आणि कविता यांच्या नात्यांची सुरुवात झाली होती. याची पूजा आणि नेहाला जराही कल्पना नव्हती. त्यामुळे पूजा आणि नेहा दोघीही आवीच्या सहवासाच्या केवळ आभासी विश्वात जगत होत्या. त्यांचं एकतर्फी प्रेम चांगलंच बहरलं होतं. पूजा तर आवीच्या भासात पुरती वेडी झाली होती. प्रत्येक क्षणी तिच्या मनात फक्त आवीचेच विचार होते. ती रात्रीची वेळ होती. पूजाच्या बंगल्यातील बेडरूममध्ये नाईट लॅम्पचा मंद प्रकाश पसरला होता. नाईट ड्रेसमध्ये असलेली पूजा बेडवर पोटावर झोपून हनुवटीखाली दोन्ही हातांची घडी करून आवीच्या विचारात हरवून गेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक हसरं समाधान होतं, जणू काही तिचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण होणार होतं. ती स्वतःशीच मनात पुटपुटली, तुला मिळवायचं हेच ध्येय होतं माझं. त्यानंतर ती अस्वस्थ होऊन उठली आणि खिडकीजवळ गेली. खिडकीतून बाहेर शून्य नजरेने पाहत ती आवीच्या विचारात उभी राहिली. तिच्या मनातल्या भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. माझे हे दोन डोळे फक्त तुझीच वाट पाहत असतात, असं ती स्वतःशीच पुटपुटली आणि पुन्हा बेडवर येऊन बसली. अजूनही आवीच्या विचारात तिच्या ओठांवर एक स्मित होतं, मला फक्त तू हवा असावी, फक्त तू. तिच्या मनातल्या आवाजाने पुन्हा तिला साथ दिली आणि पूजा पुन्हा बेडवर येऊन पहुडली. ती डोळे उघडे ठेवून छताकडे पाहत होती, तरीही तिच्या डोळ्यासमोर आवीचाच चेहरा होता. प्रत्येक वेळी माझ्या मनात फक्त तुझाच विचार असतो, ती विचार करत होती. पूजा बेडवर उशी छातीशी धरून कूस बदलत आवीच्या विचारात पूर्णपणे रमली होती. प्रत्येक वस्तूत मी तुला शोधत असते, तिच्या मनात घोळत होतं. तिने तिथूनच आपला हात लांब केला आणि ती नाईट लॅम्पचा स्विच ऑन ऑफ करत राहिली. प्रकाशाचा आणि अंधाराचा लपंडाव तिच्या मनातील विचारांसारखा होता. प्रत्येक क्षणी तू माझ्या सोबत असायला हवासावी, ती स्वतःशीच हसत मनात म्हणाली. तिला आता झोप येत नव्हती. ती पुन्हा बेडवरून उठली आणि पुन्हा खिडकीजवळ गेली. पूजा खिडकीच्या दाराला टेकून हाताची घडी करून आवीच्या विचारात उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता गंभीर भाव होते. होय आवी, प्रत्येक क्षणी तू माझ्या सोबत असायला हवास असं मला वाटतं, पण तू मात्र. तिच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब खाली पडला. तिने डोळे पुसले आणि स्वतःशीच म्हणाली, तरीही एकदा प्रपोज करायलाच हवं आवीला. तिच्या या विचाराने तिच्या मनात एक नवी उमेद जागृत झाली. दुसऱ्या दिवशी पूजाने कॉलेजमध्ये जाण्याची तयारी केली. तिच्या मनात आवीचाच विचार होता. ती त्याला कधी आणि कसं प्रपोज करायचं याचाच विचार करत होती. तिच्या मनात थोडी भीती होती, पण तिच्या प्रेमाची ताकद त्या भीतीपेक्षा मोठी होती. पूजाने आपली स्कूटी स्टार्ट केली आणि ती कविताच्या घरी गेली, कारण कविता आणि ती दोघी एकत्र कॉलेजला जात होत्या. आज मात्र कविता तिच्यासाठी थांबलीच नव्हती.
ती अगोदरच गेली होती. पूजाने विचार केला तिचं काहीतरी काम असेल म्हणून गेली असेल पुढे. पूजाने पुन्हा स्कूटी स्टार्ट केली आणि तिथून ती कॉलेजच्या रोडने निघाली. आज पहिल्यांदाच कविता आणि पूजा कॉलेजला जाताना एकत्र नव्हत्या. तरीही पूजाच्या मनात कुठलाही संशय नव्हता. पूजा आवीच्या भेटीसाठी आतुरतेने कॉलेजकडे निघाली होती. तिच्या मनात भविष्याची सुंदर स्वप्ने होती, पण नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच योजलं होतं याची तिला कल्पनाही नव्हती. आवीच्या भेटीची तिची तयारी आणि तिच्या मनातलं प्रेम तिला माहीत नसलेल्या एका अनपेक्षित वळणाकडे घेऊन जाणारं होतं. आता आवी आणि पूजाची भेट होईल का, की नियती त्यांच्या प्रेमाच्या आड येईल? पूजाच्या आयुष्यात आता कोणतं नवीन वादळ येणार आहे, बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.